वर्णूया वर्णूया वेलंकनी सायबिनीला आवे मरिया आवे मरिया. आम्ही आल्यानंतर हॉटेलवर आम्ही बॅग्स वगैरे ठेवले आणि पहिला माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही ते चर्चमध्ये आलो. सो चेन्नई एअरपोर्टला आम्ही पोहोचलो आहोत. तर कालचा ब्लॉग आपला झाला नाही कारण कालचा इतका दिवस बिझी झाला. पॅकिंग बोला एव्हरीथिंग तर काल काहीच शूट झालं नाही. आज आम्ही निघतोय मॉर्निंगला 3:30-4 वाजता आम्ही इकडनं निघतोय कारण 6:30ला आमची फ्लाईट आहे चेन्नईला जाणार आणि मग तिकडनं 10 तासाचा प्रवास आहे वेलंकणीला. सो आता वाजलेले आहेत 2:15 रात्रीचे. तर तुम्ही पूर्ण व्लॉग तुम्हाला बघायचा आहे त्याआधी पुन्हा लाईक शेअर सबस्क्राईब केलंच पाहिजे. तर चला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मंडळी मी काल एक पोस्ट टाकलेली कमिंग सून SK डान्सर प्रेझेन्स वेलंकणी माऊलीचं सॉन्ग येत आहे. सॉन्गचं नाव काय असेल याचा पोस्टर पण लवकरच येते आहे. चला आता आपण रेडी होऊया कारण आपल्याकडे टाइम खूप कमी आहे आणि आपल्याला एअरपोर्टला पण पोचायचं आहे. तर चलो मित्रांनो, आपले SK डान्स फिटनेस अकॅडमीचे सप्टेंबरचे बॅचेस स्टार्ट झाले आहेत. ज्यांना कोणाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर त्यांनी कृपया करून मला संपर्क करा. आपल्याकडे किड्स बॅच आहेत, सेमी क्लासिकल लावणी बॅचेस आहेत, फिटनेसचे 2 बॅचेस आहेत विकेंड स्पेशल म्हणून. जर ज्यांना कोणाला ॲडमिशन्स घ्यायचे असतील तर कृपया करून मला संपर्क करा. इंस्टाग्राम ID दिले आहे माझा, या इंस्टाग्रामवर तुम्ही DM करू शकतात. एकदाच नाही इंटरनॅशनल असो इंडिया असो. तर अशा प्रकारे आपण फायनली एअरपोर्टला पोचलो आहोत. हे बघू शकता तुम्ही गेट नंबर 1 आणि आता आम्ही एंट्री करतोय. सो आता आम्ही ते बॅग चेकिंग करतोय. सर्व चेकिंग झालेलं आहे, बॅग चेकिंग अँड ऑल. खूप एक्सायटेड आहे. A few moments later. सो आता आम्ही प्लेनमध्ये बसतोय. हा आमचा फ्लाईट आहे, हा बघा. हा वाला फ्लाईट आहे आमचा. सो आता आपण एंट्री करतोय. सो फायनली आता आपण प्लेनमध्ये आहोत. आपके नाम कैरोलिन और मैं साक्षी आपकी मुख्य कर्मदल हूँ. हम हिंदी और अंग्रेजी बोल सकते हैं, हम में से कुछ मराठी भी बोलते हैं. आपके सहयोग
सो चेन्नई एअरपोर्टला आम्ही पोचलो आहोत. आता मी एअरपोर्टवरून मेट्रो पकडली आहे. हे बघा. सो आता आम्ही ST स्टँडकडे पोचलो आहे आणि ही आमची बस आहे डिरेक्टली वेलंकणीला जाणार. तर या बसमधनं आता 10 तासाचा प्रवास आहे. बघूया 10 तासाचा प्रवास कसा होतो आहे. आमचं जेवण झालेलं आहे आणि अजून 4 तासाचा प्रवास आहे इकडनं. आणि तुम्ही तर बघू शकतातच काय हालत झालेली आहे. अजून 4 तास काढायचे आहेत. लेट्स सी. नेहमीप्रमाणे बस लेट झाली आहे. अजून 3 तासाचा प्रवास आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन. संध्याकाळ झालेली आहे. काय म्हणता? वर्णूया वर्णूया वेलंकनी सायबिनीला, तिचं नाव गाऊया, तिचा आधार मागूया. आवे मरिया, आवे मरिया, आवे मरिया. तर अशा प्रकारे सुखरूप प्रवास झालेला आहे आणि माऊलीच्या देवलापाशी आम्ही आलो आहोत. तर आम्ही आल्यानंतर हॉटेलवर आम्ही बॅग्स वगैरे ठेवले आणि पहिला माऊलीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही ते चर्चमध्ये आलो. खूप भारी वाटते. आज खूप आता इथे शांत आहे. उद्या खूप गर्दी असणार आहे आणि उद्या मॉर्निंगला सकाळी 10 वाजता मिसा आहे. तर आम्ही मिसाला जाणार आहेत. सो फायनली आता आम्ही हॉटेलला पोचलो आहे. आता आम्ही झोपतो आहे. खूप टायर्ड झालं आहे. खूप लाँग प्रवास झाला आहे. भेटूया आपण गाईज उद्याच्या व्लॉगमध्ये. आणि उद्याचा व्लॉग आपण मॉर्निंगपासून स्टार्ट करणार आहे. उद्या बावटा आहे आणि इव्हिनिंगला 6 o'clockला आहे तो. बट मॉर्निंग 10 o'clockला मास आहे मोठ्या चर्चमध्ये. अँड येस, व्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अँड कमेंटसुद्धा करा.